राम राम लई भारीच्या प्रेक्षकांना माझा राम राम. मी हेमंत देसाई. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार होते, पण त्यांचा दौरा स्थगित झालेला आहे. आणि हा दौरा नेमका कधी होईल हे ते 22 मे रोजी पुण्याच्या सभेमध्ये जाहीर करणार आहेत. ही बातमी आज दिवसभर चर्चेत आहे आणि अत्यंत कुतूहल निर्माण झालं होतं ज्या दौऱ्याबाबत. गाजावाजा झाला होता. तो दौराच आता लगेच काही होण्याची शक्यता नाही, कारण राज ठाकरे यांची तब्येत ठीक नाही आहे. त्यांच्या पायाचं दुखणं, एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती आणि आता पुन्हा ऑपरेशन करायला लागणार आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. म्हणून त्यांचा दौरा स्थगित झालेला आहे. आता हा दौरा जेव्हा ठरलेला होता किंवा त्याचा बेत सिद्ध होत होता, तेव्हा हे दुखणं पुन्हा त्यांना त्रास देत आहे याची कोणालाच माहिती नव्हती. मग अचानक अशा प्रकारचं दुखणं उद्भवलं, अचानकपणे दौरा स्थगित झाला का, कुठला दबाव आल्यामुळे हा दौरा स्थगित झाला, असे प्रश्न विचारले गेले. पण माझं स्वतःचं मत स्पष्टपणे असं आहे की राज ठाकरे यांच्या प्रकृतीला जर त्रास होत असेल, काही दुखणं पुन्हा उद्भवलं असेल, तर त्याबद्दल कुठल्याही शंका घेण्याचं कारण नाही. त्यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे आणि ते ऑपरेशन केलं पाहिजे. त्यांनी त्यानंतर विश्रांती घेतली पाहिजे आणि नंतर ते जातील. दौरा स्थगित झाल्यामुळे कुठलाही प्रश्न, काही समस्या उद्भवणार नाही आहे. पण लोक प्रश्न विचारत आहेत याचा मी केवळ उल्लेख इथे केलेला आहे. आता हा दौरा रद्द झाल्यानंतर, स्थगित झाल्यानंतर ताबडतोब जे ब्रिजभूषण सिंग नावाचे जे खासदार आहेत, जे 5-6 वेळा उत्तर प्रदेशमधून निवडून आलेले आहेत, त्यांचा मुलगा आमदार आहे आणि त्यांचं जे घराणं आहे ते अत्यंत पॉवरफुल अशा प्रकारचं घराणं आहे. आणि असं सांगतायत की आपलं महत्त्व वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महत्त्व आहे त्यांना, त्यांच्या ठराविक त्यांच्या एरियामध्ये ते अतिशय प्रभावी नेते आहेत. संजय राऊत यांच्या भाषेत तर ते एक बलदंड नेते आहेत, ते पहलवान आहेत आणि त्यांची शैक्षणिक संस्था, संकुलं आहेत त्यांची. आणि त्यांनी जर शब्द टाकला आहे कुठे, तर ते 5 लाख काय 50 लाखाची गर्दी जमवू शकतात असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांनी त्यांचं मोठं कौतुक केलेलं आहे. याचं कारण असं की संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेनेला अचानकपणे ब्रिजभूषण सिंग यांचं महत्त्व कसं काय एकदम सांगावं असं वाटायला लागलेलं आहे. कारण यापूर्वी संजय राऊत तर कधी म्हणाले नव्हते की ब्रिजभूषण सिंग आणि माझी दोस्ती आहे. ते म्हणाले की संजय राऊत आणि ब्रिजभूषणजी हे खासदार होण्यापूर्वी 30 वर्षांपासून, त्याच्याही आधीपासून त्यांचे घट्ट परिचय आहे आणि संसदेमध्ये तर त्यांची गाठभेट होतेच. त्यामुळे ते त्यांचा याराना जुना आहे असं संजय राऊत म्हणाले. आपल्याला तर काही माहीत नव्हतं, कारण संजय राऊत यांनी असा कुठेही उल्लेख यापूर्वी केलेला नव्हता. दुसरा प्रश्न असा आहे की ब्रिजभूषण सिंग यांनी काय म्हटले की राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांना पाऊल टाकता येणार नाही. अयोध्या सोडून त्या लखनौमध्ये सुद्धा पाऊल टाकता येणार नाही त्यांना, अशी सरळ सरळ धमकी त्यांनी दिली आहे. आणि ती धमकी देत ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत, पत्रकार परिषदा घेत आहेत. आता नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी 2008-09मध्ये रेल्वे भरतीच्या प्रश्नावर, ज्यासाठी उत्तर प्रदेशमधल्या लोकांना बोलवलं जातं, मराठी लोकांना बोलवलं जात नाही, त्यांच्यावरती अन्याय होतो रेल्वे भरतीमध्ये, त्यांची अपॉइंटमेंट व्हायला पाहिजे, त्यांची नेमणूक व्हायला पाहिजे मराठी माणसांसाठी. आणि मग हे कोण आलेत हे परीक्षा द्यायला, म्हणून काही तरुणांना उत्तर प्रदेशमधल्या, आपण ज्याला भैया म्हणतो, काहीसं हेटाळणीने म्हणतो, त्या भैयांना ठोकून काढलं होतं, बदडून काढलं होतं मनसैनिकांनी. पण ती 2008-09ची गोष्ट इतक्या वर्षानंतर ब्रिजभूषण सिंग यांनी त्याचा उल्लेख करावा, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग इतके वर्ष या प्रश्नावरती त्यांनी देखील काढला नव्हता का? ते आता म्हणतात की नाही मी म्हणत आलेलो आहे, पण त्याबाबत त्यांनी ते कोर्टात गेले होते का कधी? त्याबाबत त्यांनी संसदेमध्ये कधी आवाज उठवला होता का? आपल्याला माहिती नाही.
आत्ता ज्या पद्धतीने हा विषय ते महत्त्वाचा करत आहेत 12-13 वर्षापूर्वीचा, मग असाच जर विषय करायचा झाला तो कोणीही कुठल्याही पक्षाच्या लोकांनी काय कृत्य केली असेल ते 15-20 वर्षांनी 25-30 वर्षांनी करू शकेल त्याचं हे. पण हे राजकारण ते स्पष्टपणे करतायत, उघडपणे करतायत, हे स्पष्ट आहे. ब्रिजभूषण सिंग यांनी मनसैनिकांना बडवून काढण्याची सुद्धा भाषा केली. राज ठाकरे हे चुहा आहे, उंदीर आहेत, ते बिळाच्या बाहेर पडलेले नाहीत, अशा प्रकारची भाषा त्यांनी केली. आणि राज ठाकरे आणि मनसेबद्दल प्रेमाचा उमाळा ज्यांना आलेला आहे ते भारतीय जनता पक्षाचे एकही नेता त्याबद्दल काहीही बोलला नाही, त्यांनी निषेध केला नाही. फक्त देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते ते असं म्हणाले की कोणालाही कुठेही जाण्याचा, म्हणजे अयोध्येला जाण्याचा, कुठेही जाण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका देवेंद्रजींनी मांडली. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की त्यांना कितीही विरोध झाला तरी राज ठाकरे यांना अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे, असं अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं. पण ब्रिजभूषण सिंग जी दादागिरीची भाषा करतायत, जे सरळ सरळ धमकावत आहेत, एका मराठी माणसाला, भाजपला मराठी माणसाचं प्रेम केवढं आहे. शिवरायांचा महाराष्ट्र गेले बघा, देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळेच्या प्रचारापासून, म्हणजे 2014पासून त्यांनी कसा प्रचार एकदम शिवराय शिवराय करायला सुरुवात केली. आणि आम्हीसुद्धा शिवसेने इतकेच काय, शिवसेनेपेक्षा अधिक मराठीचे भक्त आहोत, मराठी प्रेमी आहोत, महाराष्ट्र प्रेमी आहोत, असं सांगायचं एक सुरू केलं त्यांनी. आता ज्या पद्धतीने हनुमान चालिसाचा विषय आला जो राज ठाकरेंनी उचलला, त्याबरोबर भाजपच्या सभेमध्ये, ज्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंना देवेंद्रजींनी सडेतोड उत्तर दिलं, त्यावेळी हनुमान चालिसा म्हणण्यात आला. सगळे नेते म्हणत होते, काही जणांना येत होतं, काही जणांना येत नव्हतं. म्हणजे बघा कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि मनसेची ॲक्टिव्हिटी म्हणजे एकाच तालामध्ये, एकाच सुरामध्ये चाललेली आहे. असं असताना ब्रिजभूषण सिंग जे भाजपचे ज्येष्ठ खासदार आहेत, त्यांचा धिक्कार करायला पाहिजे होता भाजपच्या नेत्यांनी, तो केलेला नाही. आणि आता राज ठाकरे यांचा दौरा, म्हणजे मी तर असं म्हणतो की पुन्हा येईन देवेंद्रजी यांनी म्हटलं, पण ते काय पुन्हा येऊ शकले नाहीत अजून. पण अयोध्येला मी जाणार आहे, अयोध्येला मी येणार आहे असं राज ठाकरे म्हणत होते. ते आता ते म्हणतात की मी येईन, पण पुन्हा येईन, नंतर येईन. म्हणून मी असं म्हणतो आहे की राज ठाकरे यांचं मी पुन्हा येईन, या व्हिडिओचं मी शीर्षक ते ठेवलेलं आहे. आता असं म्हणतात की देवाचं जेव्हा बोलावणं येतं भेटीचं, तेव्हाच भक्त तिथे जाऊ शकतो, नाही तर अनेक अडचणी येतात, असे म्हटलं जात. एक म्हणण्याची पद्धत आहे ती. आणि ही पद्धत जर आपण म्हटली तर काहीतरी कारण निघालं. म्हणजे पहिल्याने ब्रिजभूषण सिंग यांनी बाधा आणण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर हे राज ठाकरे यांचा आजार पुन्हा उद्भवला. मग आता त्याच्यावरती संजय राऊत असं म्हणाले की कोणी जाऊ शकतो अयोध्येला, तो त्यांचा प्रश्न आहे, किंवा स्थगित करू शकतो. पण ते असं त्यांनी आज पत्रकार परिषदेत आणि काही चॅनल्सना मुलाखती देताना असं सांगितलं की कदाचित त्यांच्यावर काही दबाव असू शकतो की तुम्ही जाऊ नका म्हणून, आणि तो दबाव भाजपकडून आलेला असू शकतो, अशी एक काडी संजय राऊतांनी केलेली आहे. बघा आता याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स याच्यामध्ये आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की भारतीय जनता पक्षाला जे जवळचे मुद्दे वाटतात तेच मनसे गेले काही दिवस सातत्याने उचलत आहेत. मी आता हा अयोध्याचा दौरा हा त्याच्यापैकी एक भाग आहे. हनुमान चालिसा भोंगे जर उतरवले नाहीत तर हनुमान चालिसाचं पठण करू दुप्पट आवाजामध्ये, असं राज ठाकरेंनी सांगितलं. त्यानंतर हा जो विषय आहे भोंग्याचा, तो विषय मागे पडलेला आहे. आता भोंग्यावरून महाराष्ट्रामध्ये वणवा पेटेल असं सांगितलं जात होतं. पण उद्धव ठाकरे सरकारने तो अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. मुस्लिम समाजाने अत्यंत जबाबदारीने वर्तन केलं की मनसेकडून
सरळ सरळ धमकावण्याची भाषा होत असताना की उतरवले नाहीत तर दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालीसा म्हणू असं म्हटलं जात असताना आणि त्या प्रमाणामध्ये मनसैनिक काही रस्त्यावरती आले नाहीत त्या प्रमाणात, पण तो विषय जो शांत करण्यामध्ये, तणाव मिटवण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारला यश आलेलं आहे. आता भोंग्याचा विषय जो आहे तो यापूर्वीसुद्धा मी सांगितलं आहे की हे भोंगे कोणाचेही, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन कुठल्याही समाजाकडून जर भोंग्यात मोठमोठे आवाज येत असतील तर ते मलाही मंजूर नाही आहे. पण हा विषय जो आहे तो आवाज प्रदूषणाचा आहे आणि तो त्याला धार्मिक वळण देण्याचं कारण आहे आणि त्याला धार्मिक वळण देण्याचा पद्धतशीर प्रयत्न हा मनसेकडून करण्यात आला हे स्पष्ट आहे. मग त्यांनी काय विषय घेतला की लोकसंख्या नियंत्रण असं असायला पाहिजे. आता लोकसंख्या नियंत्रण म्हणजे त्याच्यामध्ये अनुचित काय आहे की मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे, कारण एक पुरुष अनेक बायका करतो, अनेक मुलांना जन्म दिला जातो. पण आता जे सर्वे आलेले आहेत, आकडेवारी जी प्रसिद्ध झाली सरकारच्या अर्थविषयक संस्थांची आकडेवारी, त्यानुसार मुस्लिमांच्या लोकसंख्या जी आहे त्याचा वाढीचा वेग झपाट्याने कमी होत चाललेला आहे. पण लोकसंख्या नियंत्रणाचा विषय काढायचा, समान नागरी कायदा झालाच पाहिजे हा जो भाजपचाच विषय आहे किंवा लोकसंख्या नियंत्रण भाजपचा विषय आहे तोही काढण्यात आला. हा राज ठाकरे यांच्याकडनं काढण्यात आला. नंतर सरसकटपणे असं सांगण्यात आलं की मदरसे बघा जाऊन तिथे तुम्हाला शस्त्रास्त्र दिसतील तिथे म्हणून असा आरोप राज ठाकरे यांनी केला. आता हे सगळे विषय जे आहेत हे भावना प्रक्षुब्ध करणारे असे विषय आहेत आणि ते राज ठाकरे आणि मनसेने काढले. आता अयोध्येच्या दौऱ्याबाबत बोलायचं झालं तर कांचनगिरी महाराज साध्वी त्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती, आपल्याला आठवत असेल. हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून मनसे कसं करते बघा. या कांचनगिरी ज्या आहेत त्या राज ठाकरे यांना भेटून गेले आणि त्यानंतर राज ठाकरे आणि मनसेवरती त्यांनी स्तुतिसुमनं उधळली होती. राज ठाकरे कसे हिंदू हृदय सम्राट आहेत, हिंदूंसाठी ते कसं महान कार्य करत आहेत असं त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर ब्रिजभूषण सिंग यांच्या पत्रकार परिषदेत त्या गेल्या आणि पत्रकार परिषदेत जाऊन त्यांनी सांगितलं की राज ठाकरे यांना जी 2008-9मध्ये जी मारहाण झाली त्याबद्दल त्यांनी खेद प्रदर्शित केलेला आहे आणि आम्ही संत, म्हणजे त्या साध्वी म्हणाल की आम्ही साधू संत आहोत, तेव्हा आम्ही सांगतोय ना त्यांना बघ हिंदू धर्माचं प्रेम आहे, तेव्हा त्यांना माफी वगैरे मागायला सांगू नका तुम्ही आणि त्यांना आडकाठी आणू नका असं त्यांनी पत्रकार परिषदेत जाऊन सांगितलं. तरीसुद्धा ब्रिजभूषण सिंग ऐकत नाहीत असं म्हटल्यानंतर साध्वी या म्हणाल्या की जे हे गृहस्थ म्हणजे ब्रिजभूषण जी हे करतायत हे सगळं काम, यांनी स्वतः काय उद्योग केले होते, यांचे हात रक्ताने कसे माखलेले आहेत, म्हणजे त्यांनी काही पापं केले तसं ते सरळ म्हणाले. त्या कदाचित त्यांना म्हणायचं असेल ते गुंड आहेत असंही म्हणायचं असेल, त्यांना अभिप्रेत असेल. आणि त्यांनी सांगितलं की हे कोण उत्तर प्रदेशच्या वतीने बोलणार, तेव्हा त्या म्हणाले की मी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं आहे की हे जे काही ब्रिजभूषणजींचं सगळं वागणं बोलणं आहे ते चुकीचं आहे म्हणून, आणि राज ठाकरे यांना इथे परवानगी दिलीच पाहिजे, येऊन दिलं पाहिजे इथे असं त्यांनी सांगितलं. आणि जरी ऐकलं नाही त्यांनी तर त्या म्हणाल्या की मी एकटी त्यांच्या पत्रकार परिषदेत जाण्याची हिंमत करू शकले, तिथे धोकाही होता त्यांना, पण त्या गेल्या. आणि त्याच पद्धतीने त्या म्हणाल्या की उद्या जर काहीही वेळ आली तर आम्ही त्यांचा सामना करायला तयार आहोत, सगळे आमचे साधू संत आहेत असं त्यांनी खुलं आव्हान ब्रिजभूषण यांना दिलं. म्हणजे ब्रिजभूषण हे भाजपचे, साध्वी कांचनगिरी यासुद्धा हिंदुत्ववादीच, भाजपच्या संघाच्याच विचाराच्या, पण त्यांच्यामध्ये भाजपमध्ये बघा भाजपच्या परिवारात असं म्हणू आपण कसे मतभेद अंतर्गत आहेत हे बघा. ते म्हणाले की राजकारण तुम्हाला काय जे करायचं ते करा, पण असं करू नका असं त्यांनी खुलं आव्हान दिलं. आणि कसं ते येणार नाहीत, आम्ही आहोत इथे असं त्यांनी सांगितलं.
म्हणजे आज राज ठाकरे ऑपरेशनसाठी जाणार नाहीत म्हटल्यानंतरसुद्धा जुन्या जखमा पुन्हा भळभळून त्याची जखमा वाहू लागल्या, रक्त येऊ लागले, अशा आशयाची काहीतरी प्रतिक्रिया ही ब्रिजभूषण यांनी दिली. म्हणजे एखादा माणूस कितीही विरोधक असला तरी तो आजारी असेल, त्याला काही झालं असेल तर त्याबद्दल आपण सहानुभूती व्यक्त करतो. एवढी सहानुभूतीसुद्धा ब्रिजभूषण यांनी व्यक्त केली नाही. म्हणजे किती पराकोटीचा राग त्यांच्या मनात साचला आहे हे लक्षात येतं. आता ते म्हणतात की सगळे संत जे आहेत, संतांचे मेळावे त्यांनी घेतले आणि राज ठाकरेंना विरोध केला. आता या संतांमध्ये सुद्धा, तिकडच्या साधू संतांमध्ये सुद्धा गटबाजी निर्माण झाली. 2-2, 3-3 गट झालेले दिसत आहेत आणि संतांचा हवाला देऊन राजकारण केलं जातं. संजय राऊत काय म्हणाले की 15 जूनला आदित्य ठाकरे आणि आम्ही सगळेजण, म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळे आम्ही अयोध्येला जाणार आहोत. अयोध्येला श्रीरामाचं दर्शन घेणार, त्यांचा आशीर्वाद घेणार. का तर आम्हाला रामराज्य आणायचं आहे महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्रात रामराज्य आणायचं आहे खास करून शिवसेनेला, असं आपल्याला कोणाला वाटतंय? हे रामराज्य सोडून द्या, साधं व्यवस्थित राज्य केलं तरी पुष्कळ झालं, पण रामराज्य आम्हाला आणायचं आहे असं ते म्हणाले. त्यांनी मनसेला राजकारण करतंय, मनसे राजकारण करतोय असं म्हटलं. सगळेच जण राजकारण करत आहेत. पण संजय राऊत असं म्हणाले की आमच्या हृदयामध्ये राम आहे, आम्ही धार्मिक माणसं आहोत, आम्ही धर्मपरायण वृत्तीचे आहोत आणि त्यामुळे अयोध्येला आम्ही जात असतो. उद्धव ठाकरे सत्तेवर नसतानाही गेले अयोध्येला, सत्तेवर असतानाही जात आहे, आम्ही राजकारण करत नाही असं ते म्हणाले. आता संजय राऊत 100% राजकारण करत आहेत, पण आम्ही राजकारण करत नाहीत असं म्हटलं. जसं भोंग्यांचा विषय काढताना राज ठाकरे म्हणाले की हा राजकीय विषय, धार्मिक विषय नाही आहे, हा मी सामाजिक विषय म्हणून तुमच्यापुढे मांडतो. बघा, ते उघड राजकारण करत होते. आता हा भोंग्यांचा विषय जो त्यांना इतका सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटला, तो पूर्विकांनी इतके वर्ष काढलं त्यांनी तो विषय. मग याला उत्तर काय दिलं जाईल मी तुम्हाला सांगतो की काही केलं तर तुम्ही म्हणता की पूर्विकांनी केलं असं ते म्हणतील. पण आता कोणते विषय ते घेत आहेत, पूर्वी कोणते विषय घेत होते? पूर्वी विकासाचे, शहरांच्या नियोजनाचे विषय, कचऱ्याचे विषय, पाण्याचे विषय, प्रदूषणाचे विषय ते घेत होते. आता एवढी गॅसची महागाई झाली आहे, गॅस, घरगुती गॅस सिलेंडर असेल, वाहतुकीची सगळी भाडी वाढल्यामुळे प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. पण त्याचा उल्लेख देखील राज ठाकरे आपल्या सभांमधनं करत नाही. आपण लक्षात घ्या की मनसेचे अग्रक्रम कसे बदललेले आहेत. मग स्ट्रॅटेजी काय आहे की हे जे काही परप्रांतीयांचा आपण विषय घेतलेला आहे, त्यामुळे आपण पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेलो आहोत. राज ठाकरे यांचा व्यक्तिगत करिश्मा मोठा आहे, अजूनही आहे. त्यांच्या सभा भारतीय जनता पक्षाच्या सहाय्याने, अप्रत्यक्ष सहाय्याने सगळ्या देशभर दाखवण्यात आल्या आणि सगळ्या देशात जणू हा भोंगा हा विषय किंवा हनुमान चालीसा हा विषय किंवा राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा विषय हे राष्ट्रीय विषय झाले. आता हे राष्ट्रीय विषय आणि राज ठाकरे राष्ट्रीय चर्चेचा भाग झाले. कारण उत्तर भारतात म्हणजे सगळे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, सगळीकडे, झारखंड, सगळीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौऱ्याची तरी चर्चा नाही तर त्या भोंग्याची तरी चर्चा. त्यामुळे काही का होईना मनसेल एक जिवंत असलेला एक आता पक्ष जिवंत तरी आहे असं लोकांना लक्षात आलं. आता या ज्या बड्या महानगरपालिकांच्या निवडणुकात आहेत तिथे मनसेला काही मतं मिळवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. बघ, भाजपची अप्रत्यक्ष मदत आहे सगळी. आता सगळ्या प्रकारची मदत भाजपची असू शकते. म्हणजे भाजपचा आता पूर्वेतिहास आहे असा आहे असं म्हणतात की जे त्यांच्या जवळ जाणारे, जाऊ पाहणारे किंवा जवळ गेलेले लोक आहेत, पक्ष आहेत, त्यांना आर्थिक चणचण भाजप भासू देत नाही, साधन सामुग्रीची चणचण भासू देत नाही.
आणि एखादा विषय जर आपल्या मित्रपक्षाला मदत उपकारक ठरणार असेल तर सोशल मीडियावरती तो कसा गाजवायचा हे भाजपला व्यवस्थित समजतं. आणि म्हणून ज्या भाजपला व तोंड सुख घेतलं जात होतं मनसेकडून, त्या भाजपबद्दल आता भाजपच्या विरोधात, मोदींच्या विरोधात आता राज ठाकरे मनसे काहीही बोलत नाही, काही बोलत नाही. एवढंच नव्हे तर ब्रिजभूषण सिंग जे भाजपचेच नेते आहेत, बरं त्यांना ब्रिजभूषण सिंग यांचं म्हणणं जर भाजपला मान्य नसेल तर मी गेल्याच वेळी सांगितलं होतं की त्यांना पक्षाच्या बाहेर हाकलायला पाहिजे होतं. त्यांना ते का नाही केलं? मोदी आणि शहा पक्षशिस्तीचे एवढे, त्यांना पक्षशिस्तीचे भोगते असलेले नेते, अतिशय पक्षशिस्तीबद्दल आग्रह असलेले नेते ते, पण त्यांना ही पक्षशिस्त त्यांनी मोडली असं वाटलं नाही. साधी गोष्ट म्हणजे आमच्याकडे पाऊल टाकून देणार नाही असं कोणी कोणालाही म्हणू शकत नाही, कारण संचार स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असतो. अशी जर कोणी उघड उघड धमकी देत असेल तर त्याच्यावर केस व्हायला पाहिजे. राज ठाकरे यांना अयोध्येला जाण्यापासून अडवणारे ब्रिजभूषण सिंग कोण आले? पण यामुळे काय होते, एकीकडे मनसे लाईमलाईटमध्ये येते, प्रकाश झोतात येते. मनसेची म्हणून जी काही व्होट बँक आहे ती वाढत चाललेली आहे, असू शकते वाढत चाललेली. आणि ब्रिजभूषण सिंग यांना जे त्यांच्याकडचे लोक आहेत, जे कुटुंबातला कोणी ना कोणी ते मुंबईला आले असतो, त्यांची व्होट बँक वाढत असेल. भारतीय जनता पक्ष इथे मनसेला पाठिंबा देते सुप्तपणे आणि तिकडे ब्रिजभूषण सिंग यांच्याही विरोधात काही करत नाही. म्हणजे भाजपची मुंबईतली परप्रांतीयांची मतपेढी जी आहे, जे इथे परप्रांतीय भाजपचे मतदार आहेत, ते काय म्हणतील की बघा, भाजपचाच एक नेता हा आपल्यावर झालेल्या आपल्यावर झालेला हल्ला, मुंबईतल्या आपल्यावर झालेला हल्ला, आपल्यावरचा अन्याय याच्याविरुद्ध आवाज उठवतोय भाजपचा एक नेता, म्हणजे ती सुद्धा मतं भाजपकडे जाणार. बघ इथे काय म्हणणार की इथनं जाऊ दिलं पाहिजे त्यांना, राज ठाकरे यांना, की मग इथले मराठी माणसाचं सुकणार. भाजप बरोबर बोलते, आपल्या बाजूने, मराठी माणसाच्या बाजूने, राज ठाकरेंच्या बाजूने. राज ठाकरेंना जाऊ दिलं पाहिजे असं म्हणतायत. म्हणजे दोन्ही मतपेढ्या ज्या आहेत त्या सुरक्षित, असा हा उद्योग आहे, असा हा धंदा आहे. आता याच्यामध्ये आणखीन मला काही गोष्टी ज्या सांगायच्या त्या अशा की बघा, दीपाली सय्यद ही एक अभिनेत्री आहे आणि ती शिवसेनेत आहे. आधी मला वाटतं त्या आपमध्ये होत्या किंवा शिवसंग्राममध्ये होत्या विनायक मेटेंच्या. मग त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले. राज ठाकरेंच्याबद्दल त्यांनी असे उद्गार काढले. तसे उद्गार काढण्याची गरज नव्हती, काढायला नको होते त्यांनी. मग अखिलेश चित्रे जे मनसेचे एक नेते आहेत, त्यांनी सांगितलं, त्यांनी दीपाली भोसले म्हणजे दीपाली सय्यद यांनी 3 पक्षांमध्ये असताना म्हणजे निवडणुका लढवताना वेगवेगळी नावं घेतली. एकदा दीपाली भोसले, एकदा सोफिया जहांगीर आणि एकदा दीपाली सय्यद या नावाने. तर हा काय प्रकार आहे असा प्रश्न अखिलेश चित्रे यांनी त्यांना उद्देशून केला. दुसरी गोष्ट, एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो असा की राज ठाकरेंनी सांगितलं होतं की माझ्या अयोध्येच्या दौऱ्याबद्दल कोणीही काहीही बोलायचं नाही. त्यामुळे एकीकडे ब्रिजभूषण सिंग रोजच्या रोज धमक्या देत होते, इशारे देत होते, राज ठाकरे यांची नालस्ती करत होते, पण मनसेचे कोणीच काही बोलत नव्हते. एरवी राज ठाकरे किंवा मनसेबद्दल कोणी जरा जरी एक शब्द उच्चारला तरी ताबडतोब आक्रमक उत्तर दिलं जातं. काही वेळा तर सोशल मीडियावरती काही पोस्ट टाकल्यानंतर मनसैनिकांनी चोपही दिलेला आहे. आता इथे मला सांगायचं आहे की आपल्या पक्षाच्या नेत्यांनी अन्य पक्षाच्या नेत्यांबद्दल काय वाटेल ते बोललं तरी चालतं, पण आपल्या पक्षाच्या नेत्याबद्दल मात्र इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. हे जे काय तत्त्व आहे, तत्त्व उपहासाने म्हणतो, हे सगळ्या पक्षामध्ये आहे, जसं ते मनसेमध्ये सुद्धा आहे. आता
मनसेचे एक नेते आज म्हणाले, संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की कपिल शर्माचा कॉमेडी शो मी बघत नाही. आता हेच उद्गार जर संजय राऊतांनी किंवा अन्य कोणी राज ठाकरे यांच्याबद्दल काढले असते तर त्याला कसं उत्तर मिळालं असतं. म्हणजे अशी गोष्ट आहे की आपल्या नेत्याबद्दल काही बोललेलं चालत नाही, खपून घेतलं जात नाही, ही सगळीकडची परंपरा आहे. आता राज ठाकरेंबद्दल संजय राऊतांनी असंही म्हटलं की आता त्यांचा दौरा स्थगित होतोय आणि उशिरा शहाणपण आलं तर बरं आहे, तरीसुद्धा बरं आहे. म्हणजे राज ठाकरेंना उशिरा शहाणपण आलं आहे असं ते सुचवत आहेत. राज ठाकरे आपला वापर म्हणजे भाजपला आपला वापर करू देत आहेत असं ते म्हणाले. आता मला सांगा, शिवसेना 25 वर्ष भाजपबरोबर होती, 25-30 वर्ष, आणि मग आपण सडलो असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब भोळे होते, मी भोळा नाही असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष हे लवाड पक्ष आहे, स्वार्थी पक्ष आहे आणि तो आपल्याला फसवतो आहे हे कळायला शिवसेनेला 25-30 वर्ष लागली. आणि मनसेनेला मात्र राज ठाकरेंना मात्र उशिरा शहाणपण आला असं हे संजय राऊत म्हणतात. आता संजय राऊतांना सुद्धा हा प्रश्न विचारायला लागेल, तुम्ही काय सांगताय. आणि ते म्हणाले की राज ठाकरे यांना अयोध्येच्या दौऱ्यामध्ये म्हणजे किंवा मनसैनिकांना अयोध्येच्या दौऱ्यामध्ये काही मदत हवी असेल तर आम्ही देऊ ती, आमचा एक मदत कक्ष आहे असं संजय राऊतांनी सांगितलं. कुठला मदत कक्ष. म्हणजे एक प्रकारे राज ठाकरेंचा किंवा मनसेवरती एक प्रकारे टीका करण्याचाच हा उपद्व्याप होता सगळा. आणि ती टीका करण्याची संधी शिवसेना किंवा संजय राऊत सोडत नाहीत. मग त्याला तसं उत्तरही मिळतं. ते उत्तर आज मनसेच्या पत्रकार परिषदेमध्ये मिळालं. हा एक भाग. दुसरी एक गोष्ट आहे की राज ठाकरे यांचा समजा हा दौरा आता त्यांचं ऑपरेशन नसतं तर माझ्या मते तो दौरा झालाच असता. तो दौरा योगी आदित्यनाथ यांनी एकदा ठरवलं की हा दौरा होऊन द्यायचा आहे, सर्व प्रकारची सिक्युरिटी त्यांना पुरवली असती, त्यांनी दौरा झालाच असता. तो काही छुटपूट घटना झाली असते त्यांना शांत केलं गेलं असतं ते, किंवा वरून कोणी सांगितलं तर ब्रिजभूषण सिंग गप्प बसतील, ते काय करू शकणार याच्याबद्दल. आणि तसं झालंच असतं ते. आणि पुन्हा पुढच्या वेळी जेव्हा राज ठाकरे जेव्हा केव्हा जातील तेव्हा असंच होणार आहे. राज ठाकरे अयोध्येला जाणार म्हणजे जाणार, त्यांना कोणी अडवू शकणार नाही. राज ठाकरेंना कोणी कोणाला अडवू शकत नाही. पण अयोध्या हा देशातला एक भाग आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्या मालकीचा तो भाग नाही आहे. राम मंदिराला, अयोध्येला, लखनौला, कानपूरला कोणीही जाऊ शकतो. मग उत्तर प्रदेशमधनं हजारो लोक इथे येऊ शकतात, इथे राहतात, महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळवतात. काही जण चांगल्या पद्धतीने काम करतात, काही जण वाईटही कामं इथे करतात. पण त्यांना इथे येऊच देणार नाहीत असं कोणी म्हणू शकत नाही. आणि असं जेव्हा म्हटलं गेलं, ही परप्रांतीयांच्या विरोधातली भूमिका शिवसेनेने घेतली होती, एकेकाळी मनसेने सुद्धा घेतलेली होती. आता मनसेला मात्र परप्रांतीयांचा इश्यू काढावा असं वाटत नाही. मनसेने काय सांगितले की जर राज ठाकरे आधी कोणी काही बोललं नाही, पण अति झालं. म्हणजे जेव्हा असं वाटत असेल की मनसैनिक सगळे संतापलेले की आपल्या नेत्याबद्दल असं बोलता येतं आणि आपण काहीच बोलत आहे असं कसं, मग लालबागला बॅनर्स लागली. राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल म्हणून. आता राज ठाकरे हे एक लोकप्रिय नेते आहेत, त्यांच्या अंगाला कोणी धक्का लावू शकत नाहीच. महाराष्ट्रात कोण लावणार, मुंबईत कोण लावणार, कुठेच कोणी लावू शकत नाही. आणि तसं झालं तर मनसैनिक रस्त्यावरती उतरणं हे शंकाच नाही. पण अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल. पण मनसे अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे. मनसेची ताकद मर्यादित आहे, काही शहरात येते. आणि अख्खा महाराष्ट्र म्हणजे कोणीतरी समजा कोणावरती हल्ला केला तर त्यासाठी सगळ्या लोकांना त्रास देणं हे चुकीचं आहे.
मनसैनिकच राज ठाकरे यांचं संरक्षण करायला पूर्णपणे समर्थ आहेत. कोणाची गरजही नाही त्यांना. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, काही होणार नाही. मला आठवते की एकेकाळी काही वर्षांपूर्वी, अनेक वर्षांपूर्वी, एक असाच माणूस हल्ला करायला किंवा अशा याच्यासाठी आलेला होता. त्याच्यावर कारवाईसुद्धा झाली होती. तेव्हा ते शक्यच नाही असं होणं. पण या निमित्ताने जर परप्रांतीय आणि मराठी, उत्तर प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई कोणी लढवण्यासाठी कोणी काही त्याला बळ पुरवत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. ते होता कामा नये. ज्या पद्धतीने मुसलमान समाजाने सामंजस्याने सगळं हे घेतलं, व्यवहार केला आणि भोंग्याचा विषय शांतपणे शांत झाला होता. आणि भोंग्याचा आवाज अनेक ठिकाणी कमी झालेला आहेच. आणि हा इशू राज ठाकरेंच्यामुळे पुढे आला हेही मान्य करायला पाहिजे, हे नक्कीच. आता हिंदू सण जेव्हा येतील तेव्हा हा आवाज कमी होतो की नाही हेही बघावं लागेल. आणि तो झाला पाहिजे यासाठी मनसेने आग्रह धरला पाहिजे. आणि जर आवाज तिथला कमी झाला नाही तर तिथेही हनुमान चालिसा म्हणणारेच का ते, असाही प्रश्न विचारावा लागेल. हा एक भाग झाला. आता उद्धव ठाकरे म्हणाले की हे म्हणजे शाल घे, भगवी शाल पांघरली म्हणजे कोणी हिंदू हृदय सम्राट होत नाही, हे नकली हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख केला. हाही एक मुद्दा आहे. आणि नंतर मला मगाशी जे मी सांगायचं विसरतो असं की या कांचनगिरी महाराज ज्या साध्वी आहेत त्या म्हणाले की मी इतकी हिंमतवान स्त्री आहे की लाल चौकामध्ये श्रीनगरच्या तिथे मी भगवा फडकवला होता, मी हिंदूंचा भगवा फडकवला, मी अशी मी हिम्मतवाली आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मागे आम्ही सगळे लोक आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की या ब्रिजभूषण सिंग यांनी आपला आवाज जर कमी केला नाही, थांबवला नाही तर त्यांचा पेटारा खोलू आपण, म्हणजे त्यांचे सगळ्या भानगडी बाहेर काढू असं त्या म्हणाल्या. बघा म्हणजे हिंदुत्ववाद्यांमध्ये कशा प्रकारच्या स्पर्धा आहे, कशा प्रकारचं वैमनस्य आहे. आता या साध्वी आहेत पण या साध्वींची सुद्धा भाषा बघा कशी आहे, तुमच्या आमच्यासारखीच आहेत. हे सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहेत असं आपण समजतो, पण नाही. हे लोकही संतापतात, हे लोकही अरेला कार्य करतात किंवा आरोप करतात दुसऱ्यांना वरती, आक्रमक भाषा करतात. हे मला सांगायचं म्हणजे हे आपल्यापेक्षा काही फार वेगळे आहेत अशातला काही भाग नाही. नंतर अजून एक गोष्ट सांगायची की की प्रवीण दरेकरांची एक छोटी मुलाखत झाली आज. आणि प्रवीण दरेकर काय म्हणाले की संजय राऊतांच्याबद्दल काही प्रश्न विचारला असता ते म्हणाले की तो राष्ट्रवादीचा भोंगा आहे, त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते. आणि सेना, आता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलेली खोल खड्ड्यात चाललेली आहे आता, आणि ती खोल खड्ड्यात जाणार आहे. उलट राज ठाकरेंबद्दल त्यांनी अतिशय चांगले उद्गार काढले. ते एकेकाळी मनसेमध्येच होते प्रवीण दरेकर. मनसेमध्ये आपला भाग्योदय होणार नाही हे लक्षात आल्यानंतर ते ताबडतोब भाजपमध्ये गेले आणि विरोधी पक्षनेते झाले विधान परिषदेतले. आता मुंबई बँकेत काय काय चाललं आहे आपल्याला माहिती आहे, तो भाग सोडून द्या, आता तो विषय नाही आहे. ते असं म्हणाले की हा विषय समन्वयाने सुटणारा अयोध्येचा विषय, म्हणजे अयोध्येला राज ठाकरे जाण्यावरून जे काही सगळा कलह निर्माण झाला आहे तो विषय समन्वयाने सुटेल. आणि ते म्हणाले की साप मरेल आणि काठीही तुटणार नाही. म्हणजे स्पष्टपणे हे आपल्याला माहिती आहे, त्यांनी संकेत दिले की हे सगळं व्यवस्थित हँडल केलं जाणार आहे. हे मगाशी मी जे म्हटलं की ब्रिजभूषण सिंग एकीकडे परप्रांतीयांमध्ये लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातली याचा फायदा म्हणजे राज यांच्या मागे आपली ताकद लावून उभी करून मराठी लोकांमध्ये सुद्धा मराठी लोकांचंही प्रेम संपादन करते, हिंदू लोकांचंही प्रेम संपादन करण्याचा हा विषय आहे. हे चाललेले प्रयत्न हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जरी संजय राऊत म्हणाले असले की आपला वापर केला जातो आहे, आता शिवसेनेचा वापर केला जात होता तेव्हा ते चालला, किंवा शिवसेनेने आपली लाईन बदलली, शिवसेना सेक्युलर झाली, काँग्रेसच्या बाजूला झाली आणि राज ठाकरेंनी एकीकडे दुसरं आपलं धोरण बदल.
पण माझ्या मते शिवसेनेचं जे धोरण आहे ते स्वागतार्ह आहे. शिवसेना जर सेक्युलर होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, हे मी मुद्दामून सांगतो. आणि राज ठाकरे यांच्या भूमिका जास्त वेळा बदललेल्या आहेत, कारण त्यांना भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याशिवाय म्हणजे निवडणुकीपूर्वीच्या निवडणुकीनंतरच्या समजा असं झालं की बाबा त्यांना अशा भाजपला मुंबईत कमी जागा मिळाल्या की पालिकेवर सत्ता मिळत नाही, निवडणुकीनंतर सुद्धा मनसेच्या जागा निवडून आलेले आहेत नगरसेवक, ते भाजपच्या मागे उभे राहू शकतात आणि भाजप मनसे अशी एक सत्ता येऊ शकते. हा सरळ हिशोब याच्यामागे 100% राजकारण आहे. अयोध्येचं दर्शन घ्यायचं आहे ते राजकारणासाठीच. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनाही दाखवायचं की मी हिंदुत्व सोडलेलं नाही, म्हणून ते पुन्हा पुन्हा तिथे माथा टेकून येणार आहेत. सगळेजण व्यवस्थित याचं राजकारण करत आहेत आणि त्यामुळे डावं उजवं करण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. आता याच्यामध्ये ब्रिजभूषण सिंग आणि राज ठाकरे यांचंही एकूण जे काही चाहता वर्ग आहे तो वाढत जाणार आहे, वाढत जाताना दिसतोय. दोघांनाही याचा फायदा आहे. त्यामुळे अयोध्येचा प्रश्नावरनं जर इतक्या सगळ्यांना फायदा होत असेल तर तुम्ही म्हणाल मी याच्यात वाईट काय. मी एवढंच वाईट म्हणतो की राम मंदिराला कोणी भेट द्यावी, पण या निमित्ताने जे विषय सार्वजनिक चर्चेमध्ये येत आहेत ते अयोध्या, धर्म, नमाज, भोंगा हे येत आहेत आणि आपले रोजचे जे प्रश्न आहेत ते आपण जणू काही विसरून चाललो आहोत. सर्वसामान्य माणूस त्याला तोंड देतो आहे, त्याला झळा सोसाव्या लागत आहेत. आणि आपण काय चर्चा करतो आहे की लडाखला नवनीत राणा आणि संजय राऊत यांची भेट झाली, रवी राणा होते आणि त्यानंतर त्या लडाखच्या चांगल्या हवेमध्ये दोघं कसे एकत्र आले, गप्पा मारल्या, राजकारण एकीकडे आणि व्यक्तिगत संबंध दुसरीकडे, अशी चर्चा सुरू झाली. संजय राऊत आणि नवनीत राणा, रवी राणा हे लडाखला गेले काय, लडाखहून परतले काय, त्याचा आपल्याशी काहीही संबंध येत नाही. पण आपण हेच मुद्दे चर्चेला आणतो. आपले जे मुद्दे, महागाईसारखा मुद्दा आहे, पेट्रोल डिझेलची दरवाढ हा मुद्दा आहे, कांद्याचे भाव कोसळलेले आहेत, हे विषय राजू शेट्टीसारखा माणूस, खंबीर माणूस, तगडा माणूस, शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करतोय, त्याला प्रसिद्धी मिळत नाही आहे. त्याला कुठलीही प्रसिद्ध त्या माणसाला, नेत्याला मिळत नाही आहे आणि आपण हे चर्चेला आणतो आहे. राजू शेट्टी यांच्यासारखे नेते हे फार मूलभूत महत्त्वाचं काम करत आहेत. पण ठीक आहे, आपल्याला हेच विषय आवडतात त्यामुळे हेच विषय आपण चघळतो. तर मी सुद्धा हाच विषय केलेला आहे ना, मी हाच विषय केला आहे. पण हा विषय करताना माझा शेवट काय आहे, हाच आहे. आता व्हिडिओचं शीर्षक काय आहे, राज ठाकरेंचं मी पुन्हा येईल. राज ठाकरे काही दिवसांनी अयोध्येला जातील. नेमक्या कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यात ते अयोध्येला जाणार आहेत ते राज ठाकरे जाहीर करतीलच. पण या निमित्ताने आपण आपल्या मूलभूत प्रश्नांपासून दूर जातो आहे हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.